राज्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। मराठवाड्यामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत केलंय। अशामध्ये धाराशिव जिल्हाभरामध्ये पुराचा हाहाकार सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचण्या गाण्यामध्ये दंग असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामधला डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तुळजापुरात मंदिर संस्थाननं यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये त्यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। एकीकडे जिल्ह्यामध्ये पुरामुळे जनता त्रस्त आहे, अनेकांचे संसार वाहून गेलेत, शेतकरी त्रस्त आहेत। अशा सगळ्यामध्ये हे अधिकारी मात्र नाचण्या गाण्यामध्ये दंग आहेत आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे अशी टीका सुद्धा केली जाते। जिल्हाधिकाऱ्यांचा असंवेदनशीलपणा समोर आलेला आहे। त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केलेली आहे, संताप व्यक्त केलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस आणि पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय। बळीराजाचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। असं असताना जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नाचण्या गाण्यामध्ये दंग असल्याचं दिसून येत आहे। त्यांचा तुळजापुरामध्ये नवरात्र महोत्सवानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। मग काय म्हणायचं साहेब, काय म्हणायचं साहेब, काय म्हणायचं? ही दोन दृश्य आपण पाहतोय। पुरामुळे ग्रामस्थ संकटात आहेत, होत्याचं नव्हतं झालेलं आहे, हाहाकार सगळीकडे माजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये जिल्हाधिकारी मात्र नाचण्या गाण्यामध्ये व्यग्र आहेत। त्यांना कशाचंही सोयरं सुतक नाहीये। दरम्यान या संदर्भात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी आम्ही संवाद साधलेला होता। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा पाहूया। जे काही दिसतंय ते अतिशय असंवेदनशीलतेचं लक्षण आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढं कमी आहे। आज आपण बघितलं असेल धाराशिवमध्ये आणि धाराशिवच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये इतक्या भयंकर प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याचं जे अतोनात नुकसान झालंय, मला वाटतंय त्याची तुलना मागच्या 100 वर्षात अशा पद्धतीचा महाप्रलय आणि नुकसान इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी किंवा माणसांनी बघितलेलं नाही। पण बघत असताना त्याच्याकडे संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं आहे। लोकप्रतिनिधी असू दे, अधिकारी असू दे, आपण त्याला आधार देणं गरजेचं आहे। आपण त्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा रे, आम्ही तुझ्या पाठीशी आहेत। पण अशा पद्धतीचं वर्तन जर आपल्याकडनं अधिकाऱ्याकडनं होत असेल तर मला वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळलेली आहे। राजकीय नेत्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, मंत्री उदय सामंत यांनी हे विधान केलंय। प्रकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले। प्रशासनावर कोणताही धाक नाही। शेतकऱ्यांची अशी तिकडे भूमिका होती। सरकारनं जरी आम्हाला तटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करते। अनेक निकष लावून आमच्यापर्यंत मदत पोहोचणार नाही याची काळजी घेते। त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत। आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं। मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेलेत आणि तुम्ही नाचताय, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? अशा पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल, अशा संकट धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील।
दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता. काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आपण आत्ता माहिती दिली, कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे. त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन. तर पूरग्रस्तांच्या आणि शेतकऱ्यांच्या व्यथा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत. अगदी पाषाणाला सुद्धा पाझर फुटलेला आहे. मात्र हे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र त्यांचा निष्ठुरपणा संपूर्ण लोकांनी ज्यांनी पाहिलेला आहे त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि ओमराजे निंबाळकर यांनीही संताप व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आणि यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांच्यावर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर जयंत पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते सुद्धा पाहूया. 24 तास सगळ्यांनी याच्यात झोकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत. त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं आणि असं करणं योग्य नाही.